वागळे एस्टेट परिसरातील रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय कंपाऊंड येथे सुमारे 16 लघुउद्योजकांना ठाणे महानगरपालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. 48 तासांच्या आत जागा खाली करा अशा प्रकारच्या या नोटिसा आहेत. या कारवाईमुळे 350 पेक्षा जास्त कामगार आणि त्यांच्या 1400 पेक्षा जास्त अधिक सदस्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे. आज या संदर्भात आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस लघुउद्योजक संघटनांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. एकीकडे येऊरसारख्या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकामं असताना उद्योजकांना अशा प्रकारच्या नोटिसा का, अशा प्रकारचा सवाल देखील आमदार श्री संजय केळकर यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या या संपूर्ण नोटिसांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असं आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे. वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ही आशिया खंडातली क्रमांक 1 ची औद्योगिक वसाहत आहे आणि उद्योजकाच्या गाड्यांवर आपण बुलडोजर फिरवायला निघाले. ज्यांच्यावर बुलडोजर फिरवायला पाहिजे त्यांच्यावर फिरवायचा नाही आणि जे काम करणारे आहेत, कष्टकरी आहेत, जे कामगारांना न्याय देत आहेत, कामगारांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देत आहेत, ज्या कंपन्यांच्या नावावर करोडो रुपयाची काळामध्ये देखील या कंपन्यांनी सामान जे आहे ते या ठिकाणी प्रोडक्शन करून पुरवलेलं आहे. असे हे उद्योजक आहेत. क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही यांना उद्ध्वस्त करायला निघाले, हे योग्य नाही आहे. ही जुलूम जबरदस्ती जी महापालिकेची चालू आहे, ही जी हेकेखोरपणा आणि अतिरेकपणा जो चाललेला आहे तो कदापि सहन होणार नाही. याच्या पाठीमागे लघुउद्योजक संघटना पण ठामपणे उभी आहे आणि शेवटी लघुउद्योजक जो आहे तो जगला पाहिजे. जो काहीतरी निर्मिती करतोय त्याच्याशी आपण सुसंवाद साधला पाहिजे. त्याच्याऐवजी ही 48 तासात खाली करा हे कुठल्या नोटिसा द्यायला लागले. खालती सही कोणाची आहे? महापालिकेच्या अधिकारी गणेश चौधरी. अहो, यांनी त्या येऊरमधलं देखील एकही बांधकाम निष्कासित केलेलं नाही आणि या उद्योजकावर हे करायला निघाले. म्हणजे हा जो दुटप्पीपणा चाललेला आहे तो अजिबात योग्य नाही आहे. जर का आपण हे नोटीस मागे घेऊन त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला नाही, त्यांना योग्य त्या ठिकाणी त्याच ठिकाणी उर्वरित 50% आहे ती तुम्ही क्लस्टरला द्या. क्लस्टरला यांचा विरोध पण नाही, परंतु यांचे जिथे गाळे आहेत त्या फेरोडायने दिलेले, ओनरशिप केलेले, पैसे घेऊन दिलेले ते गाळे की जे 30 वर्ष काम करतायत, तर त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवणार का? त्यांचा पर्यायी त्या ठिकाणी द्या किंवा आहे त्या ठिकाणीच राहून उर्वरित जी 50% जागा जी आहे क्लस्टर करता तुमच्या नियमामध्ये घ्यायला निघाले ती घ्या. अन्यथा या ठिकाणी 48 तासाची जी नोटीस आहे त्याच्या आतमध्ये ही सगळी मंडळी जी आहे ती तिथे बेमुदत धरणं आंदोलन करायला बसतील. त्या ठिकाणी टिस्सा देखील त्याचं नेतृत्व करेल आणि हे लोन जे आहे ते उद्योजकांमध्ये पसरत जाईल. सर 22 तारखेपासून नाही, कोर्टात जरी केस असली प्री ज्युडाईस आहे, थांबायला पाहिजे. अहो, आपण इतक्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही. म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे. आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही आणि जिथे कुठलेही काही आदेश नाही तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झाले आणि क्लस्टरच्या करता. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे, यांनी तर वागळे इस्टेटमधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या. वागळे इस्टेट काही सगळं हे करणार आहेत, करायचं आहे का? उद्योग सगळे संपवून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. कृषी आणि टिसातर्फे ह्यापूर्वी MIDCचा प्लॉट विकण्यावर GST लावणार होता. हा GST लावू नये ह्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि त्याचा निर्णय आमच्या बाजूने आलेला आहे. त्यामुळे लाखो इंडस्ट्रीज 289 MIDC आहेत महाराष्ट्रात.
या सगळ्यांना त्याच्यापासून फायदा मिळणार आहे की जीएसटी भरायला लागणार नाही ट्रान्सफर करताना. आणि ती सर्वात मोठी केस आम्ही जिंकलोय कोश्यातर्फे आणि टिसातर्फे. आणि आप्पा खंबेटे ज्यांचा जो वारसा आहे की लढणं, तो आम्ही पुढे चालू ठेवलाय आणि असाच पुढे चालू ठेवू. यांच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. भी उद्योग जिसके पास में उद्यम है, जिसके पास में जीएसटी नंबर है ऑफिशियली, उनको अगर अपना उद्योग बंद करना होगा तो उनको डेप्यूटी कमिश्नर के पास, लेबर डेप्यूटी कमिश्नर के पास में 30 दिन का नोटिस देना पड़ता है. लेबर कमिश्नर अगर परमिशन देता है तो वो उद्योग बंद होता है, वर्कर्स के सारे ड्यूज पे करने होते हैं. उसके बाद में ईएसआईसी, पीएफ, उनका भी एक ऑडिट होता है जो वो अपने समय पे होते हैं. 2 महीना उनको अप्लाई करने के बाद 2-3 महीने के बाद में ऑडिट होता है. उनके जो भी डिमांड्स है वो सब क्लोज होने होते हैं. ये सब होने के बाद हम उद्योग को बंद कर सकते हैं, उसके पहले बंद भी नहीं कर सकते. जब भी 48 आवर्स का नोटिस आएगा तो ये सब कहाँ से होगा, तो ये सारा का सारा हिसाब किताब वहीं का वहीं अधूरा रह जाता है.